लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना एका महिलेच्या खुनाचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केलाय। या प्रकरणी आरोपी अरुण ढेपले याला अटक करण्यात आली आहे। मामलेदार चौकातील रंभाबाई काळे या 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्यानंतर निफाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती। तपासादरम्यान पोलिसांना या प्रकरणात संशयास्पद बाबी आढळून आल्यानं सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। ग्रामीण भागात अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, विभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडळ आणि PSI विजय गायकवाड यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत आरोपी अरुण ढेपले याला ताब्यात घेतलंय। चौकशीमध्ये आरोपीने रंभाबाई काळे यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकून दगड भरत देवपूर रोड लगतच्या पडक्या विहिरीत फेकून पुरावा लपवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय। या प्रकरणाच्या तपासात पोलीस कर्मचारी नितीन सांगळे, मनीषा गायकवाड, संगीता जाधव, धनंजय जाधव, अरविंद ढवळे, धनंजय बैरागी, विनोद जाधव, राजेंद्र दरोडे, सागर सानपाणी, सुधाकर चव्हाणके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। निफाड पोलिसांच्या तपासामुळे बेपत्ता प्रकरणामधील खुनाचा उलगडा झाला असून आरोपीला कायद्याच्या कचाटामध्ये आणण्यात यश आलंय। अझहर कादरी, नाशिक न्यूज, निफाड, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।